Pregnancy and embryonic development. After implantation, finger-like projection appear on the trophoblast called chorionic villi, which are surrounded by the uterine tissue and maternal blood. आतापर्यंत आपण इम्प्लांटेशनच्या प्रोसेसपर्यंत आलो होतो, बरोबर ना. आणि यामध्ये आपण फायनली पाहिलं होतं की ट्रोपोब्लास्ट आणि इनर मास सेल्स या दोघांची निर्मिती होते. ट्रोपोब्लास्ट जे आहे तर ती लेयर्स इंडोमेट्रियमला अटॅच होते आणि त्यानंतर इनर सेल मास डिफरन्शिएट होऊन एम्ब्रायो तयार होतो. करेक्ट. आता इम्प्लांटेशन नंतर जर पाहिलं आपण तर एक फिंगर लाईक प्रोजेक्शन हा ट्रोपोब्लास्टवर तयार होतो, त्याला म्हणायचं कोरियोनिक व्हिलाय. आणि त्याचे विच आर सराउंडेड बाय, त्याच्या सराउंडिंगमध्ये काय असतील, युटेराईन टिश्यू अँड मॅटर्नल ब्लड. ओके. नेक्स्ट. The chorionic villi and uterine tissue become interdigited with each other and jointly form a structural and functional unit between developing embryo, fetus and maternal body called placenta. पुढे दिलं त्याचं. आता जसं की आपण पाहिलं इम्प्लांटेशनच्या नंतर जे फिंगर लाईक प्रोजेक्शन ट्रोपोब्लास्टवर तयार झाले त्याला आपण कोरियोनिक व्हिलाय म्हणलो. आणि हे कोरियोनिक व्हिलाय कुठं तयार झाले, युटेराईन टिश्यू आणि मॅटर्नल ब्लड यांच्यामध्ये तयार झालं. आता हे कोरियोनिक व्हिलाय आणि युटेराईन टिश्यू हे दोन्ही एकत्र येतात. ओके. इंटरडिजिटेड इच अदर, एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि जॉईंटली तयार करतात प्लासेंटा. प्लासेंटा हा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे डेव्हलपिंग एम्ब्रायोचा, कारण एम्ब्रायो आणि मॅटर्नल ब्लड या दोघांची कनेक्टिव्हिटी काय असते, प्लासेंटा असते. आणि दॅट्स वाय प्लासेंटल व्हिलाय यालाच आपण कोरियोनिक व्हिलाय कन्सिडर करायचं, कारण फर्दर तो प्लासेंटाचं फॉर्मेशन करायला. The placenta facilitates the supply of oxygen and nutrients to the embryo and also removal of carbon dioxide and excretory or waste materials produced by the embryo. आता जसं आपल्या बॉडीमध्ये आहे तसंच एम्ब्रायोचं सुद्धा असतं, बरोबर आहे का. एम्ब्रायोच्या ग्रोथला कशाची आवश्यकता असेल, ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्स. तर हे ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्स हे प्लासेंटा थ्रू कोणाला मिळतील, एम्ब्रायोला मिळतील. म्हणजे मॅटर्नल ब्लड थ्रू है ना, मॅटर्नल ब्लड जो आहे व्हाया प्लासेंटा हा फटसपर्यंत काय घेऊन जाईल, ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्स घेऊन जाईल. आणि त्यानंतर जे एम्ब्रायो आहे हा CO2 आणि एक्सक्रेटरी वेस्ट मटेरियल पुन्हा एकदा ब्लडला देईल आणि प्लासेंटा थ्रू तो पुन्हा मॅटर्नल ब्लडमध्ये जाईल. The placenta is connected to the embryo through an umbilical cord which helps in the transport of substances to and from the embryo. आता हे जे प्लासेंटा आहे तर हा एम्ब्रायोला कशाच्या साहाय्याने कनेक्ट असतो, अम्बिलिकल कॉर्ड, बरोबर ना. सो प्लासेंटा इज कनेक्टेड टू एम्ब्रायो थ्रू अम्बिलिकल कॉर्ड. आणि हा अम्बिलिकल कॉर्ड कशामध्ये हेल्प करतो, ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स टू अँड फ्रो एम्ब्रायो. टू अँड फ्रो म्हणजे ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्स हे एम्ब्रायोकडे घेऊन जाणे आणि तिथून CO2 आणि एक्सक्रेटरी वेस्ट रिटर्न आणणे. तर हे काम अम्बिलिकल कॉर्ड करायला. Placenta also acts as an endocrine tissue and produce several hormones like human chorionic gonadotropin, HCG, human placental lactogen, HPL, estrogen, progesterone, etc. आता फिगरमध्ये जर आपण केअरफुली पाहिलं तर आपल्या लक्षात येईल प्लासेंटल व्हिलायबद्दल तर आपण बोललोच, पण इथं काय आहे, अम्बिलिकल कॉर्ड आहे पहा आणि त्याचे व्हेसल्स दाखवलेले आहेत आहे. तर हे जे डेव्हलपिंग एम्ब्रायो आहे तर या एम्ब्रायोला कशाची आवश्यकता आहे, त्याला आवश्यकता आहे ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्सची, बरोबर. आणि याची एक्सक्रेटरी वेस्ट काय असेल, CO2 अँड एक्सक्रेटरी वेस्टेज. ओके. त्याला बाहेरसुद्धा काढण्याचं काम अशा पद्धतीने हे अम्बिलिकल कॉर्ड थ्रू होणार या ठिकाणी. आणि ही जी रेड रंगाची दिसते तुम्हाला ही आहे युटेरस कॅव्हिटी, ज्यामध्ये ॲक्च्युअल त्याची ग्रोथ व्हायली. ओके. आणि इथे जर पाहिलं आपण तर एक योक सॅकसुद्धा आहे पहा, त्याच्याबद्दल जर आपण बोललो नाही अजून तर ठीक आहे. अम्बिलिकल कॉर्डबद्दल बोललो आपण. आता थोडंसं हार्मोनबद्दल बोलू तर प्लासेंटा हा सुद्धा काय आहे, एक एंडोक्राईन टिश्यू आहे. ओके. आणि एंडोक्राईन टिश्यू आहे याचा अर्थ एंडोक्राईन ग्लँडचं काम काय असतं, हार्मोनचं सिक्रेशन करणे.
आणि ते एकूण 4 हार्मोनचं सिक्रेशन हे प्लासेंटा थ्रू होतं. एक आहे HCG, ज्याला आपण ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉफिन म्हणू. त्यानंतर आहे HPL, ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजिन. त्यानंतर एस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन. In the later phase of pregnancy, a hormone called relaxin is also secreted by the ovary. आता प्रेग्नन्सीच्या लेटर फेजमध्ये आणखीन एक हार्मोन त्या ठिकाणी ओव्हरीकडून सिक्रेट होतो आणि ओव्हरीकडून सिक्रेट होणारा तो हार्मोन कोणता आहे? रिलॅक्झिन. Let us remember that HCG, HPL and relaxin are produced in women only during pregnancy. आता एस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन, तर या दोन्हींचा अभ्यास आपण मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये केला. याचा अर्थ काय झाला की प्रत्येक सबसिक्वेंट सायकलमध्ये या हार्मोनचं काय होतं? सिक्रेशन होतं. मात्र जे HCG आहे, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉफिन, HPL ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजिन आणि रिलॅक्सिन, हे हार्मोन्स फिमेल बॉडीमध्ये प्रोड्यूस केव्हा होतात? फक्त प्रेग्नन्सीच्या दरम्यान. In addition, during pregnancy, the level of other hormones like estrogen, progesterone, cortisol, prolactin, thyroxine, etc. are increased several folds in the maternal blood. आणि जे अदर हार्मोन्स आहेत, तर त्या हार्मोनचं सिक्रेशन मात्र काय होतं? मॅटर्नल ब्लडमध्ये प्रेग्नन्सी दरम्यान इन्क्रीज झालेलं असतं. मग ते कोणते कोणते हार्मोन्स आहेत? एस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन्स, त्यानंतर कॉर्टिझोल, प्रोलॅक्टिन आणि थायरोक्सिन. तर हे सर्वांचं प्रमाण त्या ठिकाणी इन्क्रीज झालेलं असतं मॅटर्नल ब्लडमध्ये. Increased production of these hormones is essential for supporting the fetal growth, metabolic changes in the mother and maintenance of pregnancy. मग आता हे जे सर्व हार्मोन्स प्रेग्नन्सी दरम्यान त्यांचं सिक्रेशन जे इन्क्रीज झालेलं आहे, त्याचा काही फायदा आहे का? तर निश्चितच आहे. कारण हे जे हार्मोनचं प्रोडक्शन या ठिकाणी इन्क्रीज झालेलं आहे, तर हे फर्टल ग्रोथसाठी फार इसेन्शियल आहे. म्हणजे इथं फक्त मदरचाच विषय आहे का? नाही, तर फर्टललासुद्धा काही हार्मोन्स हे त्याच्या ग्रोथसाठी आवश्यक असतात आणि त्याच्यामुळं फिमेल बॉडीमध्ये प्रेग्नन्सीच्या दरम्यान या हार्मोनचं सिक्रेशन वाढणं ही एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मदर जी आहे तिच्यामध्ये काही मेटाबॉलिक चेंजेस येतात, त्यासाठीसुद्धा हे हार्मोन लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं जे प्रेग्नन्सी आहे ते मेंटेनन्ससाठी सुद्धा हे सर्व हार्मोन्स इसेन्शियलच आहे. Immediately after implantation, the inner cell mass embryo differentiates into an outer layer called an ectoderm and inner layer called endoderm. आता इम्प्लांटेशनच्या लगेच नंतर जर पाहिलं आपण, तर जे इन्नर सेल मास, बरोबर, आता ट्रोपोब्लास्टला सोडून देऊ आपण, है ना. तर जो दुसरा पार्ट होता इन्नर मास सेल, ज्याला आपण एम्ब्रायो म्हणलो, तर त्याचं डिफरन्शिएशन होतं. आणि हे डिफरन्शिएशन कसं होतं की आउटर लेअर कोणते आहे? एक्टोडर्म, आणि इन्नर लेअर कोणते आहे? एंडोडर्म. आणि या अगोदर पण आपण अभ्यास केलेलाच आहे, बरोबर ना, की आउटर हे काय असतं? एक्टोडर्म, आणि इन्नर काय असतं? एंडोडर्म. A mesoderm soon appears between the ectoderm and the endoderm. आणि आपल्याला माहिती आहे ट्रॅप्लोब्लास्टिकमध्ये, हे की नाही, आणखीन एक जर्म लेअरचं फॉर्मेशन होतं बिटवीन एक्टो अँड एंडो. ती कोणती असते? मेझोडर्म. These three layers gives rise to all tissue organs in adults. आणि हे 3 जे जर्म लेयर्स आहेत ना, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्या शरीरामध्ये ज्या सर्व प्रकारच्या टिश्यू आहेत, सर्व प्रकारचे ऑर्गन्स आहेत, ओके, ॲडल्टमध्ये, या सर्वांची निर्मिती कशापासून झालेली आहे? या 3 जर्म लेअरपासून झालेली. ओके. It needs to be mentioned here that the inner cell mass contains certain cells called stem cells which have the potency to give rise to all the tissues and organs. ओके. आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारच्या सेल असतात, सोमॅटिक आणि स्टीम सेल्स. तर पैकी आपण ज्या आता इन्नर मास सेलबद्दल बोललो, तर ॲक्च्युअल ते नथिंग बट ते कोणत्या सेल्स आहेत? त्या स्टीम सेल्स आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की स्टीम सेलमध्ये काय असते? एक अशी पोटेन्सी असते की ते सर्व प्रकारचे टिश्यू आणि सर्व प्रकारचे ऑर्गन्स तयार करू शकते, बरोबर. त्यानंतर क्वेश्चन आपण सोडून देऊ. इन ह्युमन बिईंग्स, In human beings, after 1 month of pregnancy, the embryo's heart is formed. आता ह्युमन बिईंगमध्ये जर पाहिलं आपण, तर प्रेग्नन्सीच्या 1 महिन्यानंतर एम्ब्रायोचं हर्ट तयार होतं. The first sign of growing fetus may be noticed by listening. Second month, listening to the heart sound carefully through the stethoscope. मग आता ग्रोईंग फटसचं पहिलं लक्षण जे आपण स्टेथोस्कोपच्या साहाय्याने अभ्यासू शकतो, तर ते कोणतं आहे? हर्टचं साऊंड. कारण सर्वात अगोदर तयार काय झालं?
थर्ड तयार झालं. By the end of the second month of pregnancy, the fetus developed limbs and digits. त्यानंतर प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्यापर्यंत म्हणजे शेवटी 2 महिने पूर्ण होईपर्यंत जे फटस आहे त्याला जे लिम्स आहेत अवयव आणि डिजिट्स जे बोटं वगैरे आहेत हाताची पायाची बोटं ही तयार होतात. By the end of 12 week first trimester, most of the major organ system are formed. For example, the limbs and external genital organ as well are well developed. त्यानंतर 12 आठवड्याच्या शेवटी म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये ना 3 महिन्याच्या कालावधीला काय म्हणतो आपण ट्रायमेस्टर, बरोबर आहे का. सो प्रेग्नन्सीचे 3 ट्रायमेस्टर असतात, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. सो फर्स्ट ट्रायमेस्टरच्या एंडिंगला जर पाहिलं तर मेजर ऑर्गन सिस्टीम ह्या तयार झालेल्या असतात, जसं की लिम्स हात आणि पाय असतील, एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स मेल फिमेलच्या हिशोबानं ते सगळे डेव्हलप झालेले असतात. The first movement of the fetus and appearance of hair on the head are usually observed during the 5th month. त्यानंतर जी फटसची पहिली मुवमेंट होते, ओके, होममध्ये किंवा युटेरसमध्ये म्हणा, आणि त्यानंतर जे हेअर्स आहेत ते बॉडीवर जे हेडवर आहे ना हेडवर जे हेअरचे ॲपिरन्स होईल, ह्या 2 इव्हेंट्स प्रेग्नन्सीच्या कितव्या महिन्यामध्ये 5th मंथमध्ये आपल्याला दिसून यायला लागतील. By the end of about 24 weeks end of second trimester, the body is covered with fine hair. त्यानंतर 24 आठवड्यापर्यंत म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्ये म्हणजे सेकंड सेमिस्टरच्या एंडिंगला आहे ना सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे 3ऱ्या महिन्याचा दुसरा टप्पा, बरोबर ना. तर यावेळेस बॉडीवर चांगल्या पद्धतीनं हेअर्स जे आहेत तर ते स्प्रेड झालेले असतात, कवरिंग झालेली असते. त्यानंतर जे आयलिड्स आहेत ते सुद्धा सेपरेट होतात आणि आयलॅशेस यांचीसुद्धा निर्मिती. हे सर्व केव्हा होतं 24 वीक्सच्या एंडिंगला. By the end of 9 months of pregnancy, the fetus is fully developed and is ready for delivery. आणि थर्ड ट्रायमिस्टरच्या एंड अर्थातच 9 मंथच्या नंतर जर पाहिलं तर फटस हा फुल्ली डेव्हलप असतो आणि डिलिव्हरीसाठी तो रेडी असतो. त्यानंतर आहे पार्च्युरेशन अँड लॅक्टेशन. The average duration of human pregnancy is about 9 months, which is called the gestation period. आता ह्युमन प्रेग्नन्सीचा जो सरासरी कालावधी आहे तो असतो 9 महिने, तर त्याला आपण गेस्टेशन पिरियड म्हणायचं. Vigorous contraction of uterus at the end of pregnancy causes explosion or delivery of the fetus. This process of delivery of the fetus, childbirth, is called parturition. आता युटेरसमध्ये पहा आपण सर्वात आतमध्ये एंडोमेट्रियम पाहिला, पण त्याच्या बाहेर कोणते मसल्स आहेत तर मिओमेट्रियम हे पहा ते आपल्याला स्मूथ मसल्स म्हणून तिथं आपण कन्सिडर केलं होतं त्यांना, हे की नाही. तर ते ॲक्च्युअली तर कामी येतात पहा. तर काय होतं की जे विगरियस कॉन्ट्रॅक्शन असतं युटेरसचं, ओके, तर त्यासाठी ते मिओमेट्रियम कामी येतात ॲट द एंड ऑफ प्रेग्नन्सी, आणि त्यामुळं एक्सपल्जन किंवा फटसची काय होते डिलिव्हरी. चाइल्ड बर्थच्याच प्रोसेसला काय म्हणायचं पर्च्युरेशन. Parturition is induced by a complex neuroendocrine mechanism. आता पर्च्युरेशन नॅचरली इंड्यूस होण्यासाठी त्या ठिकाणी एक मेकॅनिझम असतं, त्याला आपण कॉम्प्लेक्स न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम म्हणू. The signals for parturition originates from the fully developed fetus and the placenta, which induce mid-uterine contraction called fetal ejection reflex. आता काय होतं की एकदा का फटस हा फुल्ली डेव्हलप झाला तर इथून काय होतात काही सिग्नल्स पर्च्युरेशनसाठी ओरिजिनेट होतात की आता पर्च्युरेशन इसेन्शियल आहे. आणि त्यानंतर जो प्लासेंटा आहे ना तर हा काय करतो इंड्युसेस माइल्ड युटेरियन कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे प्लासेंटा या ठिकाणी काय घडून आणतो युटेराईनचं जे माइल्ड म्हणजे सौम्य स्वरूपात काय करतो कॉन्ट्रॅक्शन घडून आणतो. मग आता प्लासेंटानं माइल्ड युटेराईन कॉन्ट्रॅक्शन घडून आणणे या प्रोसेसला काय म्हणायचं फटल इजेक्शन रिफ्लेक्स. जसं आपण स्पाईन रिफ्लेक्स घेतो तसा हा काय झाला फटल इजेक्शन रिफ्लेक्स, म्हणजे फटलला इजेक्ट बाहेर व्हायचं आहे असा संदेश या ठिकाणी आला, त्याला आपण फटल इजेक्शन रिफ्लेक्स म्हणलो. This triggers release of oxytocin from the maternal pituitary. आणि ज्याला आपण बर्थ हार्मोन म्हणतो तो कोणता आहे ऑक्सिटॉसिन. तर फटल इजेक्शन रिफ्लेक्स या ठिकाणी काय करतो एक हार्मोन्सला ट्रिगर करतो आणि मग ह्या हार्मोनचं सिक्रेशन कुठून होतं तर हे सिक्रेशन होतं मॅटर्नल पिट्युटरीकडून. ओके, जी फिमेल मदर आहे तिच्या पिट्युटरीकडून कोणत्या हार्मोनचं सिक्रेशन होणार या ठिकाणी ऑक्सिटॉसिनचं सिक्रेशन होणार.
Oxytocin acts on the uterine muscles and causes stronger uterine contraction, which in turn stimulates further secretion of oxytocin. आणि ते आपण काय पाहिलं होतं की जे सिग्नल गेले होते त्या सिग्नलला माइल्ड युटेरियन कॉन्ट्रॅक्शन केला होता, स्ट्रॉंग केला होता का? नाही. मग आता याच्यासाठी कोणाची मदत होणार आहे? ऑक्सिटॉसिनची. सो ऑक्सिटॉसिन या ठिकाणी काय करणार? युटेराईन मसलला काय करणार? त्याच्यावर ॲक्ट करणार आणि त्याच्यामुळं जे स्ट्रॉंगर युटेरियन कॉन्ट्रॅक्शन त्या ठिकाणी घडून येईल, बरोबर. आणि याच्यामुळं काय होणार? विच इन टर्न स्टिम्युलेट फर्दर सिक्रेशन ऑफ ऑक्सिटोसिन. म्हणून बर्थ हार्मोनच्या वरच्या वर सिक्रेशन होत जाणार, स्ट्रॉंगर युटेरियन कॉन्ट्रॅक्शन होत जाणार आणि त्याच्यानंतर ही जी पार्च्युरेशनची प्रोसेस आहे ही थोडीशी इझी होते. The stimulated reflex between the uterine contraction and oxytocin secretion continues, resulting in stronger and stronger contraction. मग आता जो एक स्टिम्युलेटरी रिफ्लेक्स तयार झाला कोणामध्ये? युटेरिन कॉन्ट्रॅक्शन अँड ऑक्सिटॉसिन सिक्रेशन. कारण जसं ऑक्सिटॉसिन सिक्रेशन कंटिन्यू राहील तसं युटेरियन कॉन्ट्रॅक्शन काय होत चालला? स्ट्रॉंगर होत चालला, बरोबर. आणि त्याचा पूर्ण परिणाम म्हणजे स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर कॉन्ट्रॅक्शन त्या ठिकाणी युटेरसचं व्हायला लागतं. This leads to explosion of the baby out of the uterus through the birth canal parturition. आणि मग हे स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर कॉन्ट्रॅक्शन एकदा का ऑक्सिटॉसिनमुळे झाला की अशा वेळेस बेबीचं एक्सपल्जन हे युटेरसमधून होतो. बर्थ कॅनलमधून बेबीचा बर्थ होणं याच प्रोसेसला आपण पार्च्युरेशन म्हणतो. Soon after the infant is delivered, the placenta is also expelled out of the uterus. आणि इन्फंट एकदा का डिलिव्हर झाला तर अशा वेळेस मदर आणि जे फटस आहे यांचं कनेक्शन काय होता? प्लासेंटा. हा सुद्धा युटेरसमधून काय होतो? एक्सपल्ड आउट होतो. What do you think the doctors inject to induce delivery? मग आता डिलिव्हरी इंड्यूस होण्यासाठी डॉक्टर लोक काय करत असतील? मग अशा प्रकारचे इंजेक्शन्स की ज्याच्यामुळे काय होणार? ऑक्सिटॉसिन रिलीज व्हायला मदत होईल. The mammary glands of the female undergo differentiation during pregnancy and starts producing milk towards the end of pregnancy by the process called lactation. आता काय होतं की प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे मॅमरी ग्लँड्स आहेत फिमेल बॉडीचे तर यांचं डिफरन्शिएशन होतं आणि डिफरन्शिएशनमुळं मॅमरी ग्लँड्स काय प्रोड्यूस करायला लागतात? मिल्क प्रोड्यूस करायला लागतात. पण मिल्क प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे ही केव्हा होते? एंड ऑफ द प्रेग्नन्सी. आणि प्रेग्नन्सीच्या एंडिंगला मॅमरी ग्लँड्सनं मिल्क प्रोड्यूस करणे याला काय म्हणायचं? लॅक्टेशन. This helps the mother in feeding the newborn. आणि जे न्यूबॉर्न बेबी आहे तर त्याची मिल्क फिडिंगसाठी या ठिकाणी लॅक्टेशन प्रोसेस इसेन्शियल आहे. The milk produced during the initial few days of lactation is called colostrum, which contains several antibodies absolutely essential to develop resistance for the newborn babies. आता एक लक्षात ठेवायचं की चाइल्ड बर्थ नंतर सुरुवातीच्या काही दिवसामध्ये जे मिल्कचं प्रोडक्शन या ठिकाणी मॅमरी ग्लँड्सकडून होतं लॅक्टेशन पिरियडच्या दरम्यान तर त्यामध्ये त्या मिल्कमध्ये कोलोस्ट्रमचं प्रमाण जास्त असतं. पहा आता हे कोलोस्ट्रम फार बेबीसाठी इसेन्शियल आहे कारण बेबीमध्ये अँटीबॉडीज जे आहेत तर हे डेव्हलप करण्यासाठी कारण न्यूबॉर्न बेबीनं बाहेरच्या सराउंडिंगसोबत ॲडॅप्टेशन करण्यासाठी त्याच्या बॉडीमध्ये काही अँटीबॉडीज हे तयार होणं खूप इसेन्शियल आहे. हे अँटीबॉडीज जर तयार करायचे असतील तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल कोणाचा असतो? कोलोस्ट्रमचा. आणि कोलोस्ट्रम कशामध्ये प्रेझेंट आहे? मिल्कमध्ये प्रेझेंट असतं. पण ते पूर्ण म्हणजे सुरुवातीचे काही दिवस असतात इनिशियल फ्यू डेज ऑफ लॅक्टेशन. Breastfeeding during the initial period of infant growth is recommended by the doctors for bringing up a healthy baby. आणि म्हणून इन्फंटची ग्रोथ होण्यासाठी इनिशियल पिरियडमध्ये ब्रेस्ट फिडिंग ही खूप इसेन्शियल आहे आणि म्हणून डॉक्टर लोक त्याला काय करतात? रिकमांड करतात आणि त्याच्यामुळे डेफिनेटली बेबी जी आहे ती हेल्थी राहते. त्यानंतर समरी. Humans are sexually reproducing and viviparous. पाहिलं आपण की ह्युमन्स हे सेक्शुअल रिप्रोड्युसिंग आहेत आणि चाइल्डला बर्थ देतात म्हणून ते विविपेरस आहे. The male reproductive system is composed of a pair of testes, the male sex accessory ducts and the accessory glands and external genitalia. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे मुख्य पार्ट्स म्हणजे पेअर ऑफ टेस्टीज, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मेल सेक्स ॲसेसरी डक्ट, त्यानंतर ॲसेसरी ग्लँड्स, करेक्ट, आणि त्यानंतर एक्सटर्नल जेनेटेलिया असे 4 भाग महत्त्वाचे आहेत.
Each testis has about 250 compartments called testicular lobule, and each lobule contains 1 to 3 highly called seminiferous tubules. प्रत्येक टेस्टीजमध्ये जवळपास 250 कंपार्टमेंट असतात ज्यांना आपण टेस्टिक्युलर लोब्युल्स म्हणतो. आणि प्रत्येक टेस्टिक्युलर लोब्युल्समध्ये 1 ते 3 हायली कॉल्ड सेमिनिफेरस ट्यूब्यूल प्रेझेंट असतात. Each seminiferous tubule is lined by spermatogonian Sertoli cells. प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूब्यूल जे आहे तर त्याला इनसाईड कोण लाईन करतं? स्पर्मॅटोगोनिया. आणि दुसरं कोण असतात? सर्टोली सेल्स. The spermatogonia undergo meiotic division leading to sperm formation, while Sertoli cell provides nutrition to the dividing germ cells. स्पर्मॅटोगोनियाचं काम आहे मिओटिक डिव्हिजन करणे आणि स्पर्मची निर्मिती करणे, जेव्हा की सर्टोली सेल्स हे ज्या डिवायडिंग जर्म सेल्स आहेत ते यांच्यासाठी काय प्रोव्हाइड करतात? न्यूट्रिशन. The Leydig cells outside the seminiferous tubule synthesis and secretes testicular hormones called androgens. आणि ज्या लिडिंग सेल्स आहेत हे कुठं प्रेझेंट आहे? सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या बाहेरच्या भागामध्ये. तर त्यांचं काम काय आहे? अँड्रोजिन हार्मोनला सिंथसाइज पण करणे आणि त्याला सिक्रेट पण करणे. The male external genitalia is called penis. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जो एक्सटर्नल जेनिटेरिया असतो तो कोणता आहे? पेनिस. The female reproductive system consists of a pair of ovaries, a pair of oviduct, a uterus, a vagina, external genitalia, and a pair of mammary glands. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे मुख्य पार्ट पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, सिंगल युटेरस, वजायना, एक्सटर्नल जेनिटेलिया, त्यानंतर पेअर ऑफ मेमरी ग्लँड्स. The ovaries produce the female gamete ovum and some steroid hormones, ovarian hormones. ओव्हरी जी आहे ती फिमेल गॅमेट अर्थातच ओव्हमचं पण प्रोडक्शन करते आणि काही स्टिरॉइड हार्मोन्स आहे ज्यांना आपण ओव्हरियन हार्मोन्स म्हणतो, यांची पण निर्मिती करते. Ovarian follicles in different stages of development are embedded in the stroma. आणि जे ओव्हरियन फॉलिकल्स आहेत तर वेगवेगळ्या डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये हे कशामध्ये एम्बेडेड झालेले असतात? स्ट्रोमामध्ये. The oviduct, uterus, and vagina are female accessory ducts. 3 जे डक्ट्स आहेत ते फिमेल ॲसेसरी डक्ट्स म्हणून महत्त्वाचे आहेत: ओव्हिडक्ट, युटेरस आणि वजायना. The uterus has 3 layers, namely perimetrium, myometrium, and endometrium. आता युटेरसला जर आपण बाहेरून आत गेलो तर सर्वात बाहेरची पेरिमेट्रियम, मिडल लेअर मयोमेट्रियम आणि सर्वात आतली एंडोमेट्रियम. The female external genitalia includes mons pubis, labia minora, hymen, and clitoris. आता ज्या फिमेल एक्सटर्नल जेनेटालिया बद्दल बोललो आपण त्यामध्ये 5 पार्ट महत्त्वाचे आहेत: मॉन्स प्युबिस, लॅबिया मेजोरा, त्याच्या आउटरमध्ये प्रेझेंट असणारे लॅबिया मेनोरा, त्याच्या कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असणारे, त्यानंतर हायमेन जे एक प्रकारची काय असते? स्किन लेअर असते, आणि क्लायटोरिस जे की स्मॉल फिंगर लाईक प्रोजेक्शन असतं. The mammary glands are one of the female secondary sexual characteristics. आणि मॅमरी ग्लँड्स हे फक्त ह्युमन फिमेलमध्ये प्रेझेंट असतात म्हणून ते फिमेलचं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे. Spermatogenesis results in the formation of sperms that are transported by the male sex accessory ducts. स्पर्मॅटोजेनेसिस तर याच्यामध्ये काय होतं की स्पर्मचं फॉर्मेशन होतं आणि ट्रान्सपोर्टेशन हे मेल सेक्स ॲसेसरी डक्ट्समधून स्पर्मचं ट्रान्सपोर्टेशन पण होतं. A normal human sperm is composed of a head, neck, a middle piece, and tail. नॉर्मल ह्युमन स्पर्म याचे मुख्य पार्ट, समोरचा पार्ट कोणता आहे? हेड, त्याच्या बॅक साईड नेक, त्यानंतर मिडल पीस आणि फायनली आहे टेल. The process of formation of mature female gametes is called oogenesis. आता मॅच्युअर फिमेल गॅमेट्स तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणायचं? oogenesis. The reproductive cycle of female primates is called menstrual cycle. आता ज्या रिप्रोडक्टिव्ह सायकल्स ह्या फिमेल प्रायमेट्समध्ये होतात, ओके, ह्युमन असेल, मंकी असेल, ओके, एप्स, तर या सर्वाला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो. Menstrual cycle starts only after attaining sexual maturation, puberty. आणि मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे तर ही प्युबरिटी नंतर येते, म्हणजे जेव्हा सेक्शुअल मॅच्युरेशन येतं. During ovulation, only one ovum is released per menstrual cycle. प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला अल्टरनेटली 2 पैकी एका ओव्हरीकडून एक ओव्हम हा प्रत्येक मंथला ओव्हुलेशनच्या दरम्यान रिलीज होत असतो.
The cyclical changes in the ovary and thus uterus during menstrual cycle are induced by changes in the level of pituitary and ovarian hormones. आता ओव्हरीमध्ये जे सायक्लिकल चेंजेस असतात आणि युटेरसमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान, तर ॲक्च्युअल यांना इंड्यूस करण्यासाठी पिट्युटरी आणि ओव्हरियन हार्मोन्सची लेवल त्या ठिकाणी काय होत झाली, चेंज होत असते. After coitus, sperms are transported to the junction of the isthmus and ampulla where the sperm fertilize the ovum leading to formation of a diploid zygote. आता इंटरकोर्स किंवा कॉप्युलेशन किंवा सेक्शुअल इंटरकोर्स याच्यानंतर स्पर्म जेव्हा ॲम्पुलापर्यंत पोचतो आणि तिथं कोण येतं, ओम येतं. तर ॲम्प्युलर रिजनमध्ये काय होतं, स्पर्म हा ओमला काय करतो, फर्टिलाइज करून त्या ठिकाणी डायप्लॉइड झायगोटची निर्मिती करतो. The presence of X or Y chromosomes in the sperm determines the sex of the embryo. आता आपल्याला माहीत आहे की एक्स आणि वाय हे क्रोमोझोम फक्त स्पर्ममध्ये प्रेझेंट आहे, जेव्हा की ओमध्ये एक्स आहे. सो मेल स्पर्मचा टाईप डिसाईड करतो की बेबीचं जेंडर काय असेल. The zygote undergo repeated mitotic division to form a blastocyst which is implanted in the uterus resulting in pregnancy. झायगोट जो आहे तर झायगोटचं होतं मायटोटिक डिव्हिजन, कोणतं, रिपीटेड, बरोबर आहे का, 2, 4, 8 वगैरे पाहिलं आपण. फायनली काय तयार होतो, ब्लास्टोसिस्ट, आणि त्याचं इम्प्लांटेशन युटेरसमध्ये झालं, याला म्हणायचं इम्प्लांटेशन. After 9 months of pregnancy, the fully developed fetus is ready for delivery. ओके. The process of childbirth is called parturition, which is induced by a complex neuroendocrine mechanism involving cortisol, estrogen, and oxytocin. आता चाइल्ड बर्थची जी प्रोसेस आहे तर त्याला इथं म्हणजे अर्थातच पार्च्युरेशन, त्याला कॉम्प्लेक्स न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम का म्हणलं, कारण इथं न्यूरल सिस्टीम आणि एंडोक्राईन ग्लँड दोन्हीचा समावेश आहे. आणि याच्यामध्ये रिलेटेड असणारे जे हार्मोन्स आहेत ते आहेत कॉर्टिझोल, एस्ट्रोजिन आणि बर्थ हार्मोन ज्याला म्हणतो आपण तो आहे ऑक्सिटोसिन. Mammary glands differentiate during pregnancy and secrete milk after childbirth. आता मेमरी ग्लँडचं डिफरन्शिएशन हे प्रेग्नन्सीच्या दरम्यान होतं आणि त्यानंतर चाइल्ड बर्थच्या नंतर मेमरी ग्लँड्समध्ये मिल्कचं फॉर्मेशन होतं. The newborn baby is fed milk by the mother lactation during the initial few months of growth. आणि न्यूबॉर्न बेबी जे आहे तर हा मिल्कसाठी मदरवर फीड करत असतो. आपण पाहिलं क्लॉस्ट्रम आहे की नाही, कोलेस्ट्रॉम नाही का, तर ते मिल्कमध्ये प्रेझेंट असतं. दॅट्स वाय तो पिरियड असतो लॅक्टेशन पिरियड, जो की फ्यू मंथ ऑफ ग्रोथ, इनिशियल ग्रोथसाठी ते इसेन्शियल आहे.